जालना वडीगोद्री महामार्गावरील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर सकाळी अंबड आगाराच्या 2 एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात प्राथमिक माहितीनुसार 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। सर्व जखमींना तातडीने अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। जखमींपैकी 10 जखमींवर जालना शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। प्राथमिक माहितीनुसार एसटी बस भाबेरी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती, तर दुसरी एसटी बस अंबडहून बीडकडे निघाली होती। शहापूर जवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली। अपघातात काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे। दरम्यान या अपघातामुळे जालना वडीगोद्री महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। मी दीक्षा गाडगे। ती घटना शहापूरच्या पुलावरती झाली। ती आम्ही इकून आमचं म्हणजे शहापूरला बस अपडाऊन बस असते, ती सगळ्या विद्यार्थ्यांना थांबवत घेते। तर आम्ही आमच्या गावातून धाकलगाव मधून बसलो। तिकून येताना ती पुढची बीडची बस फास्ट आलेली होती, तर ती बस पुढून धडकली आणि ही पण धडकली। मग ते पुढचा पूर्ण काच तुटला आणि ते पाईप तुटल्या आणि जोरात माझ्या पोटात बसला। आणि मग माझी बहीण होती त्याच्यात, तर मग मी ते सगळ्या मुलींना काढण्यासाठी गेले, पण माझी हिंमत नव्हती। तरी पण मी सर्वांना काढायचा प्रयत्न केला, मग त्यांना त्याच्यातून काढलं। लय म्हणजे तो टाइम लय वेगळा वेळ होता तो, सांगता येणार। अंबड आणि वडीगोद्रीच्या मध्ये 2 बसचा ॲक्सिडेंट झालाय। त्याच्यामध्ये जे ॲक्सिडेंट झाल्यापैकी 10 लोक माझ्याकडे सिव्हिल हॉस्पिटलला आलेले आहेत। टोटल त्याच्यामध्ये 42 लोक काहीतरी अंबडच्या एसडीएसला दाखवून तिथून 10 लोक इकडे आलेले आहेत। त्याच्यात 2 सिरियस आहेत, त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। सध्याला सगळे CT स्कॅन करणे, सोनोग्राफी करून घेणे आणि एक पेशंट रेफर झालेला आहे DMC औरंगाबाद। सिरियस 2 आहेत, 2 सिरियस।